भाई हे व्हिडिओ बनवणं छोड दे, लोक तुझे नाव ठेवतात. अशा 2-4 गोष्टी ऐकून मग डोकं खराब झालं होतं. मी माणूस रोजच्या सारखा आज मी सकाळी शेतात आलो होतो. सकाळची लाईन होती त्यामुळे लवकर यावं लागलं होतं. हा चालू टप्पा आम्हाला बदलून घेणार होता म्हणून मोटर बंद करून टाकली आणि पप्पानं मी टप्पा बदलून घेतला. आता यानंतरच्या टप्प्याला आणखी छड्या लागणार होत्या म्हणून परत दुसऱ्या शेतात आलो आणि अवकादीनुसार जेवढ्या छड्या नेल्या जाईल तेवढ्या बांधून घेतल्या आणि नेऊन बी दिल्या. असे किरकोळ कामं करून मी आलो होतो बुलढाणा. आपल्या बुलढाण्यात बी आता चौकापर्यंत ट्रॅफिक पोलीस आणि ट्रॅफिक लाईट हो. दिवसांदिवस आपला बुलढाणा बी स्मार्ट सिटी बनते. आम्ही आलो होतो सरकारी दवाखान्यात कारण की आम्हाला आजीची रिपोर्ट आणायची होती. रिपोर्ट पाहून भाई डायरेक्ट हँग झाला होता. भाई म्हणे एवढ्या तर माझ्या डिग्र्या बी नाही जेवढी ही रिपोर्ट आहे. रिपोर्ट पाहून भाईनं नेमका काय प्रॉब्लेम आहे हे सांगितलं. ओहो लय मोठा प्रॉब्लेम. ही जी रेष आहे ना, ही रेष ही डायरेक्ट सीधी पाहिजे होती. खालीवर होते. आणि तो प्रॉब्लेम ऐकून म्हणला आता डॉक्टरकडे गेला पाहिजे नाही तर हा आजीचं काम काढून टाकन. त्यानंतर आलो होतो आम्ही चहा घ्यायला. मस्त एक चहा घेऊन घेतला. चहा घेताच नाही तर अक्षाभाई आला होता. भाईची गाडी बंद पडली होती म्हणून डिझेल नेणं होतं. डिझेल घेतलं आणि त्याच्या गाडीत पाजून बी दिलं. एवढं डिझेल पाजल्यावर तरी गाडी चालवायचं काही नाव घेत नव्हती. त्यात बोयो आणि तुमच्या भावाचं डोकं खात होता. भाई हे व्हिडिओ बनवणं छोड दे, लोक तुझे नाव ठेवतात. अशा 2-4 गोष्टी ऐकून मग डोकं खराब झालं होतं. म्हणलं यावर एकच सोल्युशन आहे. आता चहाची 90 झालीच पाहिजे. परत एकदा चहा घेऊन घेतला. चला मी निघतो घराकडे. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.